नाही काय तिथलं नाही ना, तुझ्यावर आलो असतो. नमस्कार, मी राजाराम प्रभू या गावचा मानकरी. ही जी पालखी दिसते या पालखीमध्ये 3 देवी बसलेल्या आहेत. एक महालक्ष्मी, महाकाली आणि व्याघ्रंबरी. या देवींचे जो शिमगोत्सव आहे हा त्रयोदशीचा असतो. त्याप्रमाणे यावर्षी द्वादशीला आम्ही होळी तोडतो. प्रथेप्रमाणे काही भक्तजण येतात मीटिंगच्या वेळेला आणि इच्छा व्यक्त करतात की आमच्या आगारामध्ये होळी तोडावी. त्याप्रमाणे हे मयेकर साहेब येऊन गेले, गावाने मान्यता दिली आणि त्याप्रमाणे इथे आम्ही होळी तोडलेली आहे. आता इथून ही होळी काजरटी येथे नेऊन उद्या काजरटीवरून देवळाजवळ येईल. शिमगोत्सव तिथे होळी उभी केली जाईल आणि ती झाल्यानंतर पंचक्रोशीतले लोक सगळे तिथे येत असतात. तर ते आटपल्यानंतर ती पालखी 4 दिवस देवळामध्ये बैठी असते. ती कधी आपले शेवटचे शिमगे म्हणजे धुळीवंदन, शेवटचं धुळीवंदन त्या दिवशी झालं की दुसऱ्या दिवशी पालखी रामेश्वरला भेटीसाठी जाते आणि रामेश्वरची भेट घेऊन झाल्यानंतर गावभेटीला जाते. तसा या पालखीचा जो देवींचा जो उत्सव असतो हा किमान 15 दिवस तरी असतो. त्याप्रमाणे 27 तारखेला सगळे गावभेट होऊन त्या मंदिरामध्ये येऊन तिथे आमचा रूपा उतरला जाणार. नमस्कार, मी प्रकाश विश्वनाथ मयेकर, चौंडे वाठार. आम्हाला काजरघाटी ग्रामस्थांनी जी काय सेवा करण्याची संधी दिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली होती
की तुमची जी काय होळी यावर्षी ती आमच्या आभारातूनच घ्यावी म्हणून. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्याकडेच त्यांनी होळी यावर्षी आणलेली आहे आणि आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्याच्याबद्दल मी आणि आमचं संपूर्ण मयेकर कुटुंबीय आम्ही काजगडी ग्रामस्थांचे आभार मानतो.